नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिवाळीतील धनत्रयोदशी हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे आपण या दिवशी अनेक गोष्टी खरेदी करत असतो. पण कळत नकळत आपण अशाही काही गोष्टी खरेदी करत असतो ज्या की आपण या दिवशी नाही घेतल्या पाहिजे. कारण त्याचा आपल्या आणि आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा 4-5 वस्तू आहेत ज्या की या दिवशी आपण चुकून सुद्धा खरेदी नाही केल्या पाहिजे. या धनतेरसच्या पवित्र दिवशी आपण कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यावर्षी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीला बोलीभाषेत धनतेरस असं देखील म्हटलं जातं. या धनतेरसच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी, धन व संपत्तीचा स्वामी कुबेर तसेच ऐश्वर्य आणि सुख समृद्धीची देवता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते. आपल्या हिंदू धर्मामधील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करत असतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण मंगलमय असावं, माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर नेहमी असावी असं आपल्या सर्वांना वाटतं. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीचा दिवस खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला जास्त शुभ फळ देतात. त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात अशी मान्यता आहे. पण या दिवशी आपण खरेदी करण्याच्या मूडमध्ये अशाही काही गोष्टी घेतो ज्या की अशुभ मानल्या जातात. जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी देव प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवशी शुद्ध धातूची भांडी खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जातं. जास्त करून या दिवशी सोन्या चांदीचे दागिने तसेच नाणी खरेदी केले जातात. पण या दिवशी सोनं नाणं खरेदी करणं चांगलं मानलं जातं. तसंच काही गोष्टी विकत घेणं वर्ज्यही मानलं जातं. पण ज्यांना या दिवशी सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर ते लोक या दिवशी भांडी खरेदी करतात. पण लक्षात ठेवा, या दिवशी तुम्हाला जर भांडी खरेदी करायची असतील तर ती मात्र शुद्ध धातूची जसे की तांबे, पितळ अशा धातूंची भांडी खरेदी करावी. कारण या दिवशी तांबे, पितळ, चांदी यासारख्या शुद्ध धातूंपासून बनवलेली भांडी खरेदी करणे शुभ आहे. परंतु स्टीलची भांडी किंवा प्लास्टिकची वस्तू या दिवशी खरेदी करणे अत्यंत अशुभ आहे. जर तुम्ही स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्या तर आयुष्यात काही संकट येत असतात अशी मान्यता आहे. दिवाळी हा सण अतिशय मोठा आहे त्यामुळे आपण खरेदी करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो. पण आपण कळत न कळत प्लास्टिकची सुद्धा काही वस्तू शोभेसाठी घेत असतो किंवा आपल्याला कोणतीही वस्तू लागत असेल तर ती आपण या दिवशी कळत न कळत खरेदी करत असतो. पण लक्षात ठेवा, या दिवशी चुकून सुद्धा तुम्ही प्लास्टिकची वस्तू खरेदी करू नका. तसेच या दिवशी स्टीलची सुद्धा भांडी खरेदी करू नये असं सांगितलं जातं. जरी तुम्हाला या दोन्हींपैकी कोणत्या वस्तू गरजेच्या वाटत असतील तर त्या तुम्ही दिवाळी सुरू होण्यापूर्वी खरेदी करू शकता आणि धनत्रयोदशी झाल्यानंतर मग त्या वापरायला काढू शकता. मात्र या दिवशी कोणताही विचार न करता तुम्ही शुद्ध धातू म्हणजे तांबे, पितळ, चांदी यासारखे भांडे खरेदी करू शकता. पण ते घरी आणताना लक्षात ठेवा, तांदूळ किंवा पाणी भरून आणावे. कारण या दिवशी घरात रिकामी भांडी आणणे सुद्धा अशुभ समजलं जातं. त्यामुळे आपण यामध्ये तांदूळ किंवा पाणी भरून आणू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी आपण ॲल्युमिनियम आणि लोखंडाची भांडी सुद्धा खरेदी करायची नसतात. लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे. लोखंडावर शनिदेवाचा प्रभाव असतो. त्यामुळे धनत्रयोदशीला लोखंडाची कोणतीही वस्तू खरेदी करू नका. जर लोखंडी वस्तूंची खरेदी केली तर आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. जर अगदीच आवश्यक असेल तर धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी किंवा 1 दिवसानंतर खरेदी करा. बरेच जण या दिवशी गाडीची खरेदी करतात. या दिवशी गाड्यांवर बऱ्याच ऑफरही असतात. पण जर तुम्ही गाडी घेणार असाल तर ती अवश्य घ्या. पण त्याचं पेमेंट 1 दिवस आधी करून धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची डिलिव्हरी घ्या. त्याचप्रमाणे या दिवशी ॲल्युमिनियम सुद्धा खरेदी करू नका. ॲल्युमिनियमची खरेदी करताना मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ज्योतिष वास्तूमध्ये ॲल्युमिनियमला अशुभाचे प्रतीक मानले जाते. असं म्हणतात की ॲल्युमिनियम धातू वर राहूचा प्रभाव जास्त असतो, ज्यामुळे इतरही शुभ ग्रह प्रभावित होतात. तसेच ॲल्युमिनियमचा वापर वास्तुशास्त्र, आरोग्य आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वाईट मानला जातो. कारण या धातूपासून बनवलेली एकही वस्तू पूजेमध्ये वर्ज्य मानली जाते. त्यामुळे या दिवशी आपण लोखंडाची कोणतीही वस्तू, लोखंडाची भांडी तसेच ॲल्युमिनियमची भांडी सुद्धा खरेदी करू नका. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी तीक्ष्ण किंवा धारदार वस्तू खरेदी करू नयेत. तसेच या दिवशी सुया देखील खरेदी करू नयेत. ते घरात अशांतता आणि कलह निर्माण करतात. या दिवशी कोणतीही धारदार वस्तू खरेदी करू नका, जसे की कात्री, चाकू, विळी किंवा एखादा हत्यार. यामुळे तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. सहसा वारंवार अशा गोष्टी आपण खरेदी करत नाहीत, पण एकदा का आपण खरेदीसाठी बाहेर पडलो तर आपल्याला ती वस्तू नेमकी लागणार असते आणि आपण ती अचानक घेऊन टाकतो. पण कळत नकळत अशा शुभ दिवशी तरी तुम्ही चांगल्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा तुम्हाला जास्त शुभ फळ मिळेल.
काही लोक धनत्रयोदशीला काचेची भांडी किंवा इतर वस्तू सुद्धा खरेदी करतात. काच राहूशी संबंधित मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तो खरेदी करणे टाळावे. या दिवशी काचेच्या वस्तूंचा वापर सुद्धा करू नये, कारण काचेचा संबंध हा राहूशी असतो. त्यामुळे या दिवशी काचेची वस्तू घेणे टाळा. त्यामुळे धनत्रयोदशीच्या या पवित्र दिवशी सिरॅमिक किंवा काचेची सुद्धा वस्तू खरेदी करू नका. तसेच काळा रंग हा कोणत्याही पूजेसाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी पवित्र दिवशी घरात कोणतीही काळी वस्तू आणू नका. हे देखील अत्यंत अशुभ आहे. असं मानलं जातं की काळा रंग हा नकारात्मकतेचा स्रोत आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला काळा रंग घालणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू नका. कारण माता लक्ष्मीला काळा रंग अजिबात आवडत नाही. दिवाळीला आपण कपड्यांची खरेदी तर करतच असतो, पण शक्यतो आपण काळ्या रंगाची कपडे या दिवशी खरेदी करू नका. आणि जरी तुम्हाला घ्यायचीच झाली तर ती तुम्ही धनतेरसच्या आधी कधी पण घेऊ शकता. मात्र या दिवशी कोणती काळी वस्तू घेणं शक्यतो टाळा. तसेच धनतेरसच्या मुहूर्तावर तेल सुद्धा खरेदी करू नये असं सांगितलं जातं. दिवाळीनिमित्त तुम्ही तेल जे दिवा जळण्यासाठी वापरता किंवा घरामध्ये जरी वापरत असाल तर ते तेल धनतेरसच्या दिवशी खरेदी करू नये असं सांगितलं जातं. त्याचबरोबर या दिवशी लाकडी वस्तू, चिनी मातीची भांडी अशा गोष्टींची सुद्धा खरेदी करू नये. उलट या दिवशी तुम्ही पूजेसंबंधी वस्तू खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी सोने, चांदी, पितळ, तांबे वगळता इतर कोणताही धातू खरेदी केला जाऊ नये याची दक्षता घ्यावी. त्यामुळे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे धनवृद्धी होईल, धनामध्ये वाढ होईल, त्याचं शुभ फळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला सोनं, चांदी जरी या दिवशी घेणं शक्य झालं नाही, तरी तुम्ही छोट्यातली छोटी पूजेसंबंधी वस्तू किंवा या दिवशी प्रत्येकाने नवीन झाडू तरी खरेदी केलाच पाहिजे. अशी कोणती तुम्ही खरेदी करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.